सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून नमस्कार। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र, ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला म्हणजेच तासिकेला सुरुवात करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण व पर्यावरणाच्या समस्या या संदर्भाची माहिती आपण मागच्या तासिकेला पाहिली। तर या पर्यावरणीय समस्या त्यांचा मानव जातीवर काय काय दुष्परिणाम होतो या संपूर्ण परिणामाची माहिती म्हणजेच मानवतावादी दृष्टिकोन आपण त्या तासिकेमध्ये पाहिले। आज या तासिकेमध्ये गरिबी आणि विकास हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करू। गरिबी हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे की अमुक व्यक्ती हा गरीब आहे, अमुक कुटुंब गरीब आहे, की हा समाज गरीब आहे। अशा अनेक अर्थांनी गरिबी हा शब्द आपण ऐकलेला आहे। आता नेमकं गरिबी म्हणजे काय? गरिबी कोणत्या समाजाला, कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या कुटुंबाला म्हटले जाते या सर्व घटकांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता गरिबी म्हणजे काय? तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा त्यांना मूलभूत गरजा भागविता येत नाही। ज्या कुटुंबाला किंवा व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते त्या कुटुंबाला गरीब कुटुंब किंवा गरीब आहे असे म्हणता येईल। तर आता आपल्या मूलभूत गरजा कोणत्या की ज्या मूलभूत गरजा त्या कुटुंबाला भागविणे शक्य नसते? तर मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा आहेत। या मूलभूत गरजा जर एखाद्या कुटुंबाला भागविता येत नसतील तर त्या कुटुंबाला आपण गरीब कुटुंब असं आपण म्हणतो। त्यानंतर गरिबीची दुसरी व्याख्या सुद्धा अशी केलेली आहे। गरिबी म्हणजे केवळ जीवनावश्यक वस्तूंचा अभाव नसून, केवळ जीवनावश्यक वस्तूंचा अभाव नसून निकडीच नकार, संधीचा अभाव, मानवी सन्मानाचा अभाव आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे हे सुद्धा गरिबीचे लक्षण आहे। जर एखादा कुटुंब, जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रामध्ये योग्य संधी मिळत नसेल, म्हणजे संधीचा अभाव असेल, एखाद्या कुटुंबाला सन्मानाने जीवन जगता येत नसेल, एखाद्या व्यक्तीला सन्मान मिळत नसेल किंवा एखाद्या समाजाला किंवा व्यक्तीला कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नसेल तर अशा कुटुंबाला, अशा व्यक्तीला गरीब कुटुंब किंवा गरीब व्यक्ती असं आपण समजू शकतो। म्हणजे गरिबीची व्याख्या अशी केलेली आहे की ज्या कुटुंबाला आपल्या मूलभूत गरजा भागविता येणे शक्य नसते त्याला गरीब कुटुंब सुद्धा म्हणता येईल। आणि दुसरी व्याख्या अशी सांगितलेली आहे, ज्या कुटुंबाला सन्मान मिळत नाही किंवा जे कुटुंब निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि ज्या कुटुंबाला किंवा व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळत नाही अशा कुटुंबांना आपण काय म्हणतो? गरीब कुटुंब म्हणू शकतो। अशा पद्धतीने गरिबीची व्याख्या किंवा गरिबीचा अर्थ आहे। मग या गरिबीचे आपल्याला प्रकार पाडता येतात। तर गरिबीचे प्रकार सामान्यतः 2 आहेत। हे गरिबीचे प्रकार, पहिला प्रकार आहे निरपेक्ष गरिबी आणि दुसरा प्रकार आहे सापेक्ष गरिबी। आता निरपेक्ष गरिबीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आणि सापेक्ष गरिबीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर आपण पाहूया।
निरपेक्ष गरिबी, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या किमान गरजाची पूर्तता न होणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला किंवा समाजाला जीवन जगण्यासाठी ज्या काही किमान गरजा लागतात, म्हणजे काय, कमीत कमी गरजा लागतात, त्या गरजा त्यांना पूर्ण करता न येणे, त्याला निरपेक्ष गरिबी असे म्हटले जाते. म्हणजे काय, किमान गरजा काय माणसाच्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या किमान गरजा आहेत. परंतु याही किमान गरजा जर एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्ण करता येत नसतील तर ते निरपेक्ष गरिबीचं काय आहे, उदाहरण आहे असे म्हणता येईल. त्यानंतर गरिबीचा दुसरा प्रकार आहे सापेक्ष गरिबी. आता सापेक्ष गरिबी कशाला म्हणायचं किंवा सापेक्ष गरिबीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो यामध्ये दिलेला आहे. उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या तुलनेत जे श्रीमंत आहेत किंवा ज्यांच्याकडे सर्वसाधारण परिस्थिती आहे, उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या तुलनेत कमी उत्पन्न असलेल्या लोकात किती लोकसंख्या दारिद्र्यात आहे ते तपासून पाहणे, म्हणजे याला काय म्हणतात, सापेक्ष गरिबी असे म्हणतात. म्हणजे गरिबीचे मुख्यतः किती प्रकार, 2 प्रकार आहेत, एक निरपेक्ष गरिबी आणि दुसरं सापेक्ष गरिबी. हे बघा गरिबीचे दृश्य. यामध्ये निरपेक्ष गरिबीमध्ये आपण 2 प्रकार आणखी पाडू शकतो. हे शहरी गरिबीचं उदाहरण आहे, दृश्य आहे. यामध्ये शहरामध्ये कशा पद्धतीने कुटुंब आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एकाच कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती काय करीत असतात, राहत असतात, कारण त्यांना राहण्यासाठी कुठल्याही प्रकारची दुसरी सोय नसते. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती राहतात आणि त्यांना अन्न, वस्त्र, निवारा अशा अनेक समस्या भेडसावू लागलेल्या आहेत. हे झालं शहरी गरिबीचे दृश्य किंवा उदाहरण आहे. इकडे बघा ग्रामीण गरिबी. आता ग्रामीण गरिबीमध्ये बघा त्यांना राहण्यासाठी चांगलं पक्क विटांनी बांधलेलं असं कुठलेही मकान दिसत नाही. एका झोपडीमध्ये हे कुटुंब राहताना दिसतं आणि या कुटुंबातील जी बालकं आहेत हे शिक्षणापासून वंचित आहेत. यांना शिक्षणाचा कोणताही गंध नाही. म्हणजे हे आपल्या समवेत राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचा कुठलं तरी काम करून जीवन जगण्याचा प्रयत्न या कुटुंबातल्या बालकांकडून केला जातो. हे आहे गरिबीचे दृश्य आहे. म्हणजे गरिबी ही शहरामध्येही असू शकते, गरिबी ही खेड्यापाड्यात म्हणजे ग्रामीण क्षेत्रातही असू शकते. म्हणजे शहरामध्ये फक्त गरिबी नसते असं आपल्याला म्हणता येत नाही. गरिबी शहरातही असू शकते आणि गरिबी ही खेड्यापाड्यात म्हणजे ग्रामीण क्षेत्रातही असू शकते. गरिबी हा शब्द एकतर राष्ट्रीय पातळीपासून तर स्थानिक पातळीवर गरिबीचे अनेक उदाहरण आपल्याला अवतीभोवती सुद्धा दिसून येतील. आता गरिबीचा नायनाट करण्यासाठी किंवा गरीब लोकांचं किंवा गरीब कुटुंबाचं विकास करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर किंवा देश पातळीवर काही विकास योजना किंवा विकास दृष्टिकोन अवलंबिले आहेत की काय या संदर्भाची माहिती इथे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर गरिबीचे विविध दृष्टिकोन. आता गरिबीचे विविध दृष्टिकोन 2 प्रकारामध्ये आपल्याला करता येते. एक आहे पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा आहे अपारंपरिक दृष्टिकोन. आता पारंपरिक दृष्टिकोनामध्ये काय आहे तर अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता या अभावावर काय दिला जातो, भर दिला जातो. कारण गरीब कुटुंबातील किंवा गरीब व्यक्तींचा विकास करण्यासाठी त्यांना ज्या काही मूलभूत गरजा मिळत नाही, या मूलभूत गरजा त्यांना कुठेतरी मिळवून देण्याचा प्रयत्न हा पारंपरिक दृष्टिकोनामध्ये केला जातो. म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध पाणी, स्वच्छता या समस्या दूर करण्यासाठी किंवा या समस्येवर कुठेतरी तोडगा काढण्यासाठी हा पारंपरिक दृष्टिकोनामध्ये काय केला जातो, प्रयत्न केला जातो.
तर अपारंपरिक दृष्टिकोन बघा, अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये गरिबीच्या भौतिक आणि अभौतिक घटकांवर भर दिला जातो. गरिबीच्या भौतिक आणि अभौतिक घटकांवर भर दिला जातो. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छता किंवा शिक्षण या गोष्टी मिळाल्यानंतर ज्या भौतिक सोयी सवलती आहेत, त्या भौतिक सोयी सवलती मिळवण्यासाठी या अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये काय दिला जातो, भर दिला जातो. परंतु अपारंपरिक दृष्टिकोनातील जे काही घटक आहेत ते घटक व्यक्तीला किंवा कुटुंबाला मिळाले नाही तरी त्यांना जीवन जगता येतं. परंतु पारंपरिक दृष्टिकोनातील घटक त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला मिळणे अतिशय गरजेचे असते, कारण जीवन जगण्यासाठी या मूलभूत गरजा त्यांना मिळणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने गरिबीच्या विकासासाठी 2 दृष्टिकोन सांगितलेले आहेत. नंबर 1 पारंपरिक दृष्टिकोन आणि नंबर 2 अपारंपरिक दृष्टिकोन. एक तिसरा पर्यायी दृष्टिकोन सांगितलेला आहे, गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन असे त्याला म्हणतात. आता गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोनामध्ये 2 बाबी सांगितलेल्या आहेत. एक विकासाचा अधिकार आणि दुसरा आहे मानव विकास व मानव सुरक्षितता. आता विकासाचा अधिकार, प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचा विकास करण्याचा अधिकार असतो. प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक कुटुंबाला आपल्या स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा विकास करण्याचा अधिकार असतो. आणि मग प्रत्येक कुटुंब किंवा एखादा व्यक्ती विकास करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या प्रयत्नामध्ये कोणताही व्यक्ती किंवा दुसरं कुटुंब किंवा शासन त्यामध्ये आळकाठी आणता कामा नये. त्याला विकासाचा अधिकार असे म्हणता येईल. त्यानंतर आहे मानव विकास व मानव सुरक्षितता. आता प्रत्येक मानवांचा विकास झाला पाहिजे, कारण माणूस हा राज्याचा व राष्ट्राचा घटक आहे. जर एका माणसाचा विकास झाला तर कुटुंबाचा विकास होईल, आणि कुटुंबाचा विकास झाला तर आपल्या खेड्यांचा किंवा गावांचा विकास होईल, आणि गावांचा विकास झाला तर तालुक्यांचा व जिल्ह्यांचा विकास होईल, आणि जिल्ह्यांचा विकास झाला तर आपल्या राज्यांचा विकास होईल, आणि राज्यांचा विकास झाला तर राष्ट्राचा किंवा देशाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणूनच शासन पातळीवर मानवांचा विकास करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केलेले दिसून येतात. आणि प्रत्येक माणसांमध्ये आणि प्रत्येक कुटुंबांमध्ये कुठेतरी सुरक्षितताची हमी त्यांना असली पाहिजे. आपण असुरक्षित आहोत असं जर प्रत्येक कुटुंबाला वाटत असेल, आपण असुरक्षित आहोत असे जर प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल, तर त्या भीतीपोटी कोणताही व्यक्ती किंवा कोणताही माणूस आपल्या स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करू शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाला आपण सुरक्षित आहोत अशी शासनाने कुठेतरी हमी दिली गेली पाहिजेत. आणि मानवांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने अनेक प्रयत्न चालू केलेले आहेत. अशा पद्धतीने गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोनामध्ये 2 बाबी अतिशय ठळक स्वरूपात इथे सांगितलेल्या आहेत. आता गरिबी ही आज निर्माण झालेली गोष्ट नाही, तर पूर्वीपासूनच गरिबी हा विषय किंवा ही समस्या निर्माण झालेली दिसून येतं. तर 1990 पर्यंत या गरिबीसाठी शासनाने काय काय प्रयत्न चालू केले, तर 1990 पर्यंत राज्यांचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढविणे असे होते. म्हणजे शासनाने जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये 1990 पर्यंत म्हणजे राज्याचे प्रमुख कार्य, राज्य म्हणजे काय, घटक राज्यांचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढविणे असे होते. कारण याच्यात औद्योगिकरणातून काय होत असतो, माणसांना किंवा कुटुंबांना रोजगार मिळत असतो, की म्हणजे रोजगाराची निर्मिती होत असते व त्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणे अपेक्षित होते. परंतु हे कार्य ज्या राज्याने केलेले आहेत, ज्या देशाने केलेल्या आहेत, ते प्रत्यक्षात सत्य स्वरूपात कुठेतरी 100% सत्य स्वरूपात खरे उतरलेले दिसून येत नाही. मग 1990 नंतरच्या काळात विकासाचा पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला, कारण इथे 100% सत्य स्वरूपात कुठलंही शासन उतरू शकलेलं नाही. मग
नंतरच्या काळामध्ये विकासाचा पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आणि सध्याच्या काळामध्ये विकासाची संकल्पना या 4 मुद्द्यांना महत्त्व देताना दिसतं. तर पहिला मुद्दा आहे समता, दुसरा मुद्दा आहे सहभाग, तिसरा मुद्दा आहे सबलीकरण आणि चौथा मुद्दा आहे शाश्वतता. या 4 मुद्द्यांना कुठेतरी महत्त्व देताना दिसते. 90 नंतर शासनाने या गरिबीचा समूळ नायनाट करण्यासाठी अनेक प्रयत्न चालू केले आणि त्या 4 मुद्द्यांना जास्त महत्त्व देताना दिसते आहे. समता. आता समता म्हणजे काय? तर समता म्हणजे काय तर आपल्याला असं सांगता येईल, म्हणजे मानवनिर्मित विषमतेला विरोध करणे, मानवनिर्मित विषमतेला विरोध करणे आणि सर्वांच्या किमान गरजा, किमान म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य म्हणजे कमीत कमी गरजा, सर्वांच्या किमान गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती उपलब्ध करून देणे म्हणजे समता होय. कारण जी निसर्गाने विषमता निर्माण झालेली आहे ती कोणालाही बदलविता येत नाही. कारण समतेच्या विरुद्ध काय? विषमता. जे निसर्गाने विषमता निर्माण झालेली आहे ती कोणालाही बदलविता येत नाही, परंतु अनेक समाजाने किंवा अनेक घटकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जी विषमता निर्माण केलेली आहे, म्हणजे काय? उच्च नीच जातीभेद, तो कनिष्ठ जातीचा आहे, हा उच्च जातीचा आहे, असा जो भेदभाव निर्माण केलेला आहे, हा भेदभाव माणसाला काय करता येतं? बदलविता येतं. आणि हा जातीभेद, ही अस्पृश्यता, ही स्पृश्यता हे माणसाने निर्माण केलेली आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठविणे आणि ते बदलविण्यासाठी प्रयत्न करणे हे समतेचं लक्षण आहे. समता हे प्रत्येक माणसाला सारख्या दृष्टिकोनातून पाहत असते. मग तो उच्च असो, नीच असो, तो खालच्या जातीचा असो की वरच्या जातीचा असो, तो श्रीमंत असो की गरीब असो, तो कनिष्ठ असो की वरिष्ठ असो, सर्व लोकांसाठी समता ही काय असते? सारखी असते. आणि म्हणूनच या समतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठेतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत असे शासनाचे मत झाले आणि शासनाने या 4 घटकांना जास्त महत्त्व देण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येते. मग या गरिबीच्या विकास दृष्टिकोनामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने काही प्रयत्न केले आहेत काय? संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे काय? जागतिक पातळीवरची एक संघटना आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही जागतिक पातळीवरची एक संघटना आहे. या संयुक्त राष्ट्राने गरिबीच्या समस्येवर काही तोडगा काढण्यासाठी काही विकासात्मक उपाययोजना केलेल्या आहेत की काय, या संदर्भाची माहिती आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. आता संयुक्त राष्ट्राची एक समिती आहे, एक परिषद आहे. त्या परिषदेचं नाव आहे संयुक्त राष्ट्राची आर्थिक व सामाजिक परिषद. आता संयुक्त राष्ट्राची आर्थिक व सामाजिक परिषद आहे. त्या सामाजिक व आर्थिक परिषदेने गरिबीची व्याख्या अशी केलेली आहे: गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायाचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन म्हणजे काय होय? गरिबी होय. म्हणजे गरीब माणसांना योग्य संधी मिळत नाही किंवा पर्यायाचा काय आहे? अभाव आहे व त्यांना मानवी प्रतिष्ठेचे काय? उल्लंघन करताना दिसतात आणि हे काय आहे? गरिबी आहे. अशी गरिबीची व्याख्या संयुक्त राष्ट्राची एक परिषद आहे, आर्थिक व सामाजिक परिषदेने ही केलेली काय आहे? व्याख्या आहे. म्हणजे या व्याख्येचा अर्थ असा, समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा कुठेतरी अभाव दिसून येतो. माणसाच्या मूलभूत गरजांचा अभाव आहे. शाळा किंवा दवाखाने नसणे, रोजगार नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे आणि कर्ज मिळण्या इतकी पत नसणे आणि याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. म्हणजे गरिबीमध्ये इत्यादी घटक येतात ज्यांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाही. शाळा व दवाखाने यांचा अभाव आहे, रोजगार नाही, अन्न उत्पादन करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जमीन नाही आणि कर्ज घ्यायचं म्हटलं तर त्यांची पत नाही आणि पत नाही म्हणून कुठलीही बँक त्यांना काय देऊ शकत नाही? कर्ज देऊ शकत नाही. अशा पद्धतीने गरिबीची व्याख्या केलेली आहे. आता या गरिबीचे किंवा गरीब कुटुंबाचे काय परिणाम होतात? गरीब कुटुंबावर काय परिणाम होतात? गरीब व्यक्तीवर काय परिणाम होतात? तर त्यामधला पहिला परिणाम आहे, हे दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. कारण हे स्वतः गरीब आहेत.
जे कुटुंब गरीब आहेत हे काय करतात, हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते, हिंसा करण्याचा प्रयत्न करतात, चोरी करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच अशा वाईट प्रवृत्तीपासून जर त्यांना दूर करायचं असेल तर सर्वात प्रथम त्यांची गरिबी दूर करणे काय आहे, गरजेचे आहे. दुसरा परिणाम आहे दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. म्हणजे हे व्यक्ती गरीब असल्यामुळे, हे कुटुंब गरीब असल्यामुळे त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. आणि तिसरा परिणाम आहे स्वच्छ पर्यावरण व पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न त्यांचा निर्माण होतो. गरिबी असल्यामुळे शुद्ध पाणी त्यांना मिळत नाही, आरोग्याच्या संपूर्ण समस्या त्यांना सोडविता येत नाही. असे अनेक परिणाम या गरीब कुटुंबावर किंवा गरीब व्यक्तीवर होताना दिसतात. मग संयुक्त राष्ट्रसंघाने असा युक्तिवाद केला, म्हणजे युनो या संघटनेने असा युक्तिवाद केला, गरिबी निर्मूलनासाठी शासन आणि समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. म्हणजे गरीब व्यक्तींची समस्या सोडविण्यासाठी किंवा समाजातील इतर घटकांनी या समस्या सोडविण्यासाठी अतिशय चांगल्या रीतीने प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि हे त्यांचे कर्तव्य सुद्धा आहे असं युनोनं सांगितलेले आहे. त्यानंतर दुसरा युक्तिवाद केला, हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या, घटक राज्याच्या व स्थानिक भागात गरजा लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे. कारण गरीब कुटुंब हे स्थानिक पातळीवर असतात, जिल्हा पातळीवर असतात, शहरात असतात, ग्रामीणमध्ये असतात, खेड्यापाड्यात असतात. आणि त्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने त्यांच्या गरजा लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे. तरच गरिबीची समस्या काय होऊ शकतो, सुटू शकते. त्यानंतर तिसरा युक्तिवाद असा केला, लोकशाहीकरण व मानवी हक्कांचे संरक्षण होऊन गरिबी दूर होण्यास काय होईल, मदत होईल. प्रत्येक माणसाला माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक माणसाला माणसासारखं जीवन जगता आले तर खरोखरच इथे लोकशाहीकरण झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि प्रत्येक माणसाला माणसासारखं जीवन जगता आले नाही तर इथे लोकशाही आहे किंवा चांगली रूढ झाली असे म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक माणसाला मूलभूत हक्क दिलेले आहेत, प्रत्येक माणसांना काय दिलेले आहेत, मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणे हे देशाचे म्हणजे सरकारचेच काय आहे, काम आहे. आणि म्हणूनच गरिबी दूर करण्यासाठी सरकारने अतिशय चांगले पाऊल उचलणे गरजेचे आहे. आणि सरकारने अनेक पावले उचललेली आहेत, परंतु त्याचा लाभ गरीब माणसाला अजूनपर्यंत पूर्णतः मिळत नाही असे आपल्याला दिसून येते. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबीसाठी एक दृष्टिकोन सांगितला. आता गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी उत्पादन, उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा व साधनांचा अभाव व इतर सेवाची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे हे गरिबीचे लक्षण आहे. जर एखादं कुटुंब उपासमारीमध्ये राहत असेल, एखाद्या कुटुंबातील बालके कुपोषणग्रस्त असतील आणि एखाद्या कुटुंबामध्ये भेदभाव केला जात असेल किंवा ते कुटुंब निर्णय प्रक्रियेपासून दूर असतील तर हे काय आहे, गरिबीचे लक्षण आहे असे आपल्याला म्हणता येईल. आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2007 साली दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची काय केली, घोषणा केली. आणि 2008 ते 2017 म्हणजे 10 वर्षाला आपण काय म्हणतो, दशक असं म्हणतो. या दशकाला दारिद्र्य निर्मूलनाचं दशक म्हणून घोषित केलेले आहे. आणि दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोरील फार मोठे आव्हान आहे. केवळ आपल्या भारतातच दारिद्र्य किंवा गरिबी आहे असे नव्हे, तर जगातील अनेक राष्ट्रांमध्ये, जवळपास सगळ्याच राष्ट्रांमध्ये गरिबी व दारिद्र्य असलेले दिसून येतं. म्हणून जागतिक पातळीवर गरिबी व दारिद्र्य दूर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी जगातील अनेक राष्ट्रांना दारिद्र्य निर्मूलनासाठी व गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केलेले आहे. आणि सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्तक जाहीरनामा मंजूर केला. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जी ध्येय होती, या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असे
म्हटलेले आहेत. आता सहस्त्रक विकास ध्येय म्हणजे काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सप्टेंबर 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकत्र येऊन, संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रासाठी एक सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला आणि या जाहीरनाम्यामध्ये जे ध्येय ठरविली आहेत त्या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असे म्हटलेले आहे. मग संयुक्त राष्ट्राने गरिबीचा विकास करण्यासाठी शाश्वत स्वरूपामध्ये काही ध्येय सुद्धा नमूद करून दिलेली आहेत. आता शाश्वत म्हणजे का, टिकाऊ किंवा टिकण्याची हमी असणे, त्याला शाश्वत असं म्हटलं जाते. मग शाश्वत विकासाची ध्येय संयुक्त राष्ट्रांनी ठरवून दिली. ती ध्येय खालीलप्रमाणे आहेत. संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये 2030 शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केला. म्हणजे 2015 मध्ये तर 2030 पर्यंत शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केला आणि भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता संदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला. हा एक आराखडा आहे आणि विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रपणे साध्य करण्याची 17 उद्दिष्टे यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये 17 उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि ही 17 उद्दिष्ट जर प्रत्येक राष्ट्राने आपापल्या देशामध्ये, आपापल्या राष्ट्रामध्ये राबविण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच गरिबीवर कुठेतरी आपल्याला समूट नायनाट जरी करता आली नाही तर गरिबीवर थोडाफार तरी अंकुश आपल्याला ठेवता येईल, हे निश्चितच आहे. मग ही 17 उद्दिष्ट कोणती? 17 उद्दिष्ट नंबर 1, नो पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. दुसरं उद्दिष्ट आहे काय, झिरो हंगर म्हणजे काय, भूक निर्मूलन. तिसरं उद्दिष्ट आहे गुड हेल्थ अँड वेल बिंग म्हणजे चांगले आरोग्य. चौथं उद्दिष्ट आहे क्वालिटी एज्युकेशन म्हणजे दर्जेदार शिक्षण. पाचवं उद्दिष्ट आहे जेंडर क्वालिटी म्हणजे लैंगिक समानता. सहावं उद्दिष्ट आहे क्लीन वॉटर म्हणजे शुद्ध पाणी. आणि 7वं उद्दिष्ट आहे स्वस्थ ऊर्जा. आणि 8वं उद्दिष्ट आहे चांगली नोकरी. आणि 9वं उद्दिष्ट आहे नवीन उपक्रम पायाभूत सुविधा. आणि 10वं उद्दिष्ट आहे असमानता कमी करणे. 11वं उद्दिष्ट आहे शाश्वत समाज आणि शहरे. 12वं उद्दिष्ट आहे उपलब्ध साधनांची काळजीपूर्वक वापर करणे. आणि 13वं उद्दिष्ट आहे हे हवामानाचा परिणाम. आणि 14वं उद्दिष्ट आहे शाश्वत महासागर. आणि 15वं उद्दिष्ट आहे लाईफ ऑन लँड म्हणजे जमिनीचा शाश्वत उपयोग. आणि 16वं उद्दिष्ट आहे शांतता आणि न्याय. आणि शेवटचं आणि 17वं उद्दिष्ट आहे शाश्वत कामासाठी भागीदारी. असे 17 उद्दिष्ट राबविण्यासाठी विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे युनोने ठरवून दिलेले आहेत. आणि ही 17 उद्दिष्ट प्रत्येक राष्ट्राने आपापल्या राष्ट्रात, आपापल्या देशात जर राबविण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच गरिबी पूर्णतः नष्ट होऊ शकली नाही तरी त्या गरिबीवर थोडाफार अंकुश नक्कीच ठेवता येईल. अशा पद्धतीची ही उद्दिष्ट सांगितलेली आहेत. अशा पद्धतीने गरिबी म्हणजे काय आणि गरिबीची समस्या दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काय विकास दृष्टिकोन अवलंबिलेले आहेत या संपूर्ण विकास दृष्टिकोनाची माहिती या तासिकेमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तर या झालेल्या तासिकेवर खाली गृहपाठ दिलेला आहे. तो गृहपाठ सोडविण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पहिला आहे, गरिबी म्हणजे काय, गरिबी कशाला म्हणायचं. दुसरा प्रश्न आहे, गरिबीचे 2 दृष्टिकोन कोणते. आत्ताच आपण या तासिकेमध्ये पाहिलेले आहेत. तर गरिबीचे 2 दृष्टिकोन कोणते इथे लिहायचे आहे. तिसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन सहस्त्रक जाहीरनामा
केव्हा मंजूर केला? संयुक्त राष्ट्रांच्या संपूर्ण सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन गरिबीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी किंवा गरिबी लोकांचा विकास करण्यासाठी जो सहस्त्र जाहीरनामा मंजूर केला तो केव्हा मंजूर केला? चौथा प्रश्न आहे, गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? कारण गरिबीचे दोन दृष्टिकोन आपण पाहिले, एक पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरं अपारंपरिक दृष्टिकोन. तर या अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? आणि पाचवा प्रश्न आहे, शाश्वत विकासाची ध्येये कोणती? शाश्वत विकासाची संयुक्त राष्ट्रांनी 17 ध्येय सांगितली, ती ध्येये इथे नमूद करायची आहेत. म्हणजे शाश्वत विकासाची ध्येये कोणती? आणि या तासिका किंवा व्हिडिओच्या संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे 7756959581 आणि जो गृहपाठ दिलेला आहे तो गृहपाठ घरी राहून सोडविण्याचा प्रयत्न करा. आणि काही अडचणी आल्यास या खालील नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.